झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. सारंग सर, सावली, कशी आहेस बळा? बरी आहेस ना तू? हा, तुला काही झालं नाही ना? सावली, निघतो मी. सारंग, सारंग 2 मिनिट. मी सावलीची ख्याली खुशाली विचारायला आलेच होते, पण कामाबद्दलही 2 मिनिट बोलायचं होतं. सारंग, अरे तुला नाही माहित, मी सावलीला ना माझ्या डोळ्या देखत लहानाचं मोठं होताना बघितलंय रे. तिचा खूप प्रेमाने सांभाळ केलाय मी. माझ्या सावलीला कधी कुठलं जास्तीचं काम पडू नये याची सतत काळजी घेतली रे. लहानाचं मोठं होईपर्यंत सतत एक काम नाही करू दिलं मी तिला. खूप प्रेमानं तिला वाढवलंय मी. तिला इतकं जीवापाड जपलंय ना, अगदी तळ हातावरच्या फोडासारखं जपलंय रे तिला. सारंग, प्लीज प्लीज तिला कामावर येऊ दे. सावली, मी माझा निर्णय सांगितलाय तुला. पुढे काय करायचंय ते तू बघ. चला, हे एक बरं झालं. सारंगने सगळा निर्णय तुझ्यावर सोपवलाय. आता प्रश्नच मिटला. माई, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, जोपर्यंत सारंग सर होकार देत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत. मी तुमच्याकडे काम करू नये हा त्यांचा निर्णय आहे. त्यांना माझा खूप आदर वाटतो म्हणून ते असं म्हणालेत. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? माई, प्रत्येक वेळी सगळंच तुमच्या मनासारखं होईल असं नाही आहे ना. तुम्ही माझ्याकडून सारंग सरांशी न बोलण्याचा शब्द मागितला होता, हो की नाही? आणि मी तो आवर्जून पाळला. मग आता सारंग सरांच्या शब्दाचं काय? ते तर माझं कुंकू आहे, माझ्यासाठी देवासमान आहेत ते. मग त्यांचा शब्द मी पाळायलाच हवा. सावली, तू विसरू नकोस, मी तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी आजवर काय काय केलंय. आणि या सगळ्याची परतफेड म्हणून तू मला नाकारणार आहेस? माई, मला तुमचं सगळं मान्य आहे, सगळं. पण जोपर्यंत सारंग सर स्वतः त्यांच्या मर्जीने मला होकार देत नाही तोपर्यंत मी नाही काम करू शकणार. तुम्हाला माहिती आहे ना, नियतीने आजवर प्रत्येक पावलावर माझ्या परीक्षा घेतल्या आहेत. पण आता ही परीक्षा माझी नाही, तुमची आहे. ऐका, मला जरा ते रूपम कॉस्मेटिकचे 10 फेस पॅक हवेत. 10 फेस पॅक? अगं ते कशासाठी? मला माझ्या मैत्रिणींना गिफ्ट करायचे. अगं एवढं महाग गिफ्ट कशाला देतेस तू? कसे होतो तुम्ही? जरा काहीतरी चांगलं महाग दिलं पाहिजे ना, म्हणून हे फेस पॅक. आणि तसं बी हे सगळे पैसे तुमच्या बहिणीच्याच घरात जाणार आहेत, म्हणून खर्च करते मी. अगं मान्य आहे, आता आपल्याकडे पैसे येत आहेत, त्यामुळे अशी काही पैशाची उधळण करून कसं चालणार ग? अगं आपल्याला आधी आपल्या कर्जाचं बघायला पाहिजे, अप्पूचं आजारपणाचं नियोजन करायला पाहिजे. कळतंय ना तुला? बस, याला काय म्हणतात माहितीये का? वाघाचं कातडं किती बी पांघरलं तरी वाघ होता येत. किती बी श्रीमंत झाला तरी गरीब विचार काही सुटायचे नाहीत तुमच्या डोक्यातून, आहे की नाही? मला फेस पॅक पाहिजेत म्हणजे पाहिजेत, कळलं तुम्हाला? जयंती ऐक माझं. अगं जयंती,
सारंग सर ही फाईल आहे पुढच्या प्लॅनची त्याची माहिती आहे. ठीक आहे, मी बघतो. बरं दादा, जरा ऐश्वर्या मॅडमच्या ऑफिसला जाऊ नये. मी सांगून ठेवले, तुला कळेल तिकडे गेल्यावर. आणि आज तुला एका गोडाऊनला जायचंय. तिथे डिलिव्हरीचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, जरा बघ. होय, आताच जातो. अरे दादा, पत्ता तरी विचार. विसरलोच बघा, असाच गोंधळ होतो माझा. सांग. एक सल्ला देऊ भाऊ म्हणून? काम उत्तम करतोस. काही ठिकाणी ना लक्ष देऊन काम करायची गरज आहे. रिस्क असते म्हणून. सारंग सर, कळतंय मला. यापुढे आहे ना लक्ष केंद्रित ठेवून काम करतो बघा. फोन आलाय, या टायमाला तिचा फोन येतो. होय, आईचा आहे बघा नेमकी. दिवसातून 4 वेळा फोन करते, नुसत्या चौकशा करत असते. जेवलास काय, काय करतोयस, कुठे जातोयस, सारखं विचारत असते. आता मी तेच असता. थांब, बघतो काय बोलते बघूया. हा बोलाई. अगं वय, जेवलो आत्ताच फोन झाला. अशी काय करते तू? वहिनी, ठीक आहे. अगं मी घेतलं असतं ना. नाही, तुम्ही नाही पिणार. तुम्ही नेहमी विसरता. तुम्हाला किती वेळा सांगितलंय भरपूर पाणी पित जा, पण नाही. तुम्ही कामात एवढं गुंतून जाता ना की स्वतःकडे लक्षच देत नाही. एवढं लक्ष असतं तुझं? हो, तुम्ही पाणी घ्या. बरं बाई, दे. थँक्यू. सावली, काय झालं? काही उपाय सापडला नाही का अजून? नाही बहिणी, सारंग सर खूप टेन्शनमध्ये आहेत. रात्री जेवले नाहीत, सकाळी थोडं काहीतरी खाऊन गेले. दिवसभर काहीतरी विचार करत असतात. कामात सुद्धा मन लागत नाहीये त्याचं. खूप अस्वस्थ असतात ते. तो जेवला नाही म्हणून तू जेवली नाहीस त्याचं काय? ते महत्वाचं नाहीये वहिनी. शेवटी हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना. बस इकडे. सावली, मला सांग, सारंग तुझी बाजू घेऊन चुकीचं करतोय का? नाही ना? मग असं का म्हणतेस की तुझ्यामुळे घडतंय सगळं आणि स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस? वहिनी, पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम मधला दुरावा दूर व्हायला हवा. त्यांच्यातला अबोला संपायला हवा. संपेल. सावली, मी त्या दोघांना खूप चांगलं ओळखते. त्या दोघांमध्ये ना खूप प्रेम आहे. हे सगळं फार दिवस नाही टिकणार. आणि तुझा विठुरा आहे ना, त्याच्याकडे प्रार्थना कर, तो सगळं सांभाळून घेईल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज